नमस्कार, मी मीता। आज मी तुम्हाला इंडियन स्टाईल चीज पास्ता बनवून दाखवते। इंडियन स्टाईल पास्ता करण्यासाठी मी पास्ता घेतलाय, चीजचे 2 क्यूब्स घेतलेले आहेत, पास्ता मसाला, मी टमाटा लहान साईजचा एक कापून घेतलाय, 4 ते 5 मिरच्या, लहान साईजचा कांदा कापून घेतलाय, उभा चिरून घेतलाय, मीठ, बटर आणि तेल। आता मी गॅसवर पाणी गरम करून ठेवलंय। आता पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता ह्यात मी मीठ घालून घेते। आता मीठ घातलंय, आता ह्यात मी पास्ता टाकून घेते। आता पास्ता घालून झालाय, मी ह्यात आता तेल घालून घेते। तेल मी 1 चम्मच पर्यंत पूर्ण घालून घेते, कारण हा आपला पास्ता चांगला सुटसुटीत मोकळा व्हायला पाहिजे, म्हणून मी यात तेल पण घालून घेते। ह्याला मी कमीत कमी 10 मिनिटापर्यंत स्लो मीडियम फ्लेमवर शिजवून घेते। ह्याला मी फक्त 80% कुक करेल। आता आपला पास्ता 80% कुक झालेला आहे। आता ह्याला मी पाणी गाळून घेते। आता यात मी थोडं थंड पाणी घालून घेते, की आपलं जे कुक आहे ते थांबले जाईल, नाहीतर ते ओव्हर कुक होऊन जाईल। पाण्याने चांगलं थंड पाण्याने पाणी टाकून घेतलंय। आता ह्याचं कुक जो आहे तो थांबलं जातं, ह्याला मी थंड होऊन देईल। आता बघायला गेलं तर हे बघा, हे असे कुक झालेले आहेत। कढईमध्ये मी आता बटर घालून घेतलंय। आता मी ह्याच्यामध्ये कांदा घालून घेते। आपण लहान कापले होते ते टाकून घेते लांब लांब। आता ह्यात मी मिरची घालून घेते। ह्यांना आपल्याला जास्ती लाल करायचं नाहीये, थोडं कच्चच ठेवायचंय। आता यात मी टमाटा घालून घेते। हा आपण इंडियन स्टाईल पास्ता करतोय, म्हणून यात मी एकदम पाव चम्मच मी लाल तिखट घालून घेते, कारण आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मी लाल तिखट जो आहे थोडंसंच टाकते। याला अर्धा मिनिटापर्यंत मी चांगलं परतून घेते। आता ह्यांना शिजण्यासाठी मी थोडं पाणी घालून घेते। आपण जे शिजवलेले पास्ता आहे ते घालून घेते। आता यात मी पास्ता मसाला टाकून घेते। आता ह्याला चांगलं मी एकत्र करून घेते। आता पास्ताला मी झाकण मारून 5 मिनिटापर्यंत शिजवून घेते। आता 5 मिनिटं चांगले शिजून झालेत।
आता याचा मी झाकण काढून घेते. आपला पास्ता चांगला शिजून झालाय. आता ह्यात मी चीज घालून घेते. आता ह्याला मी चांगलं एकत्र करून घेते चीजला. चीज बरोबर मी ह्याला अर्धा मिनिट चांगलं शिजून घेते. आता आपला इंडियन चीज पास्ता रेडी झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा. आवडली तर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.